रविवारी सकाळपासूनच बेपत्ता असलेल्या विडी कामगार नगर येथील 3 मुलांचा शोध लागला असून पाटालगत असलेल्या पाण्यात बुडून 3ही मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। साई गरड, साई मोहिते आणि साई उगले अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत। 3ही मुलं अमृतधामच्या वेळी कामगार नगर येथील रहिवासी होते। बेपत्ता असलेल्या मुलांचा आज सकाळपासून शोध सुरू झाल्यानं या 3ही मुलांचे कपडे आणि चपला या पाण्याजवळ आढळून आल्यानं 3ही मुलं याच ठिकाणी बुडाल्याची भीती व्यक्त केली जात होती। आडगाव पोलीस, नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या 3ही मुलांचे मृतदेह शोधून काढलेत। बांधकाम व्यावसायिकानं खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात या 3ही मुलांचे मृतदेह हाती लागताच मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला। पाटाच्या लगत असलेल्या दवी पार्क या बांधकाम साईटवर इमारत उभारण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता। या खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं तलावाचं स्वरूप आलं होतं। मयत असलेले 3ही मुलं आंघोळ करण्याच्या हेतूनं पाण्यात उतरले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय। हे पावसाचं पाणी असल्यानं मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला होता। या गाळात रुतल्यानं या 3ही मुलांना आपला जीव गमवावा लागलाय। घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। काल आमच्या इकडे आडगाव पोलीस स्टेशन मध्ये एक 137(2) BNS म्हणजे 363 लहान मुलांचा अपहरण अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीडी कामगार नगर येथील ही 3 मुलं आहेत, ज्यांचं अनुक्रमे नाव साई उगले, साई जाधव आणि साई गरड अशी 3 मुले घरातून बाहेर पडली होती सकाळी खेळण्यासाठी, परंतु 4 ते 5 वाजेपर्यंत परत नाही आले। त्यानंतर पालकांनी त्यांचा खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि रात्री घेऊन आमच्या इकडे FIR दाखल केलेली आहे। आणि सकाळी आमच्याच कॉन्स्टेबलला एका कन्स्ट्रक्शन साईटवर थोडं जे पाण्याचा गड्डा होता, त्या म्हणजे 10 ते 15 फूट पाणी आहे, तर अशा गड्ड्यामध्ये त्याच्या बाजूलाच त्या तिघांची कपडे दिसली। त्यांच्या पालकांना आणून दाखवले असता ते पालकांनी ओळखली। नंतर अग्निशामक दलाच्या वतीने ती ज्याला बॉडी काढल्या तर त्यांनी ते पटलेले आहेत की 3 मुलं तीच आहेत। आमच्याकडे म्हणजे मिरची हॉटेलच्या जवळ जो रास्ता रोको केलेला आहे, तर यांच्या अनुषंगाने लोकांचं म्हणणं आहे की बिल्डरवर गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। त्या अनुषंगाने विजय शेखलिया जो बिल्डर आहे आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतलाय आकाश गायकवाड, या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे, अरेस्ट केलेला आहे। त्यांना आज काल रात्री आपल्याकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे। त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय नदीघाट या ठिकाणी आपल्या अंमलदारामार्फत शोध घेतला आणि आज सकाळी पाटाच्या शेजारी एक कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे, त्या ठिकाणी एक मोठा खड्डा आहे। त्या ठिकाणी बाजूला त्या मुलांचे सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे कपडे मिळून आले। त्याच्यानंतर लाईफ गार्ड जे आहेत त्यांच्या मार्फत त्या खड्ड्यामध्ये बॉडींचा शोध घेतला। ते 3ही बॉडी मिळून आलेले आहेत। पुढील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। या घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून 3ही मुलांचा शोध घेतला। या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी रास्ता रोको करत संबंधित बांधकाम व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आज या बिल्डरने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 5 ते 6 महिन्यापासून खड्डा खोदून ठेवलेला आहे। हा खड्डा असाच ओपन आहे, तिथं गेट केलेलं आहे, गेटला लॉक नाहीये, गेटला गेट केलेलं नाहीये, गेटला कुठल्याही प्रकारचा तिथे वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाहीये। सदर बिल्डिंग वरती कारवाई, बिल्डर वरती कारवाई करण्यात यावी, सर्व नागरिकांचा रोष आहे। आणि या ठिकाणी जर तो बिल्डर अजून अर्धा तासात या ठिकाणी उपस्थित नाही राहिला तर रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व नागरिक या ठिकाणी खाली बसणार आहे। आज या मुलांचा, लहान लहान मुलांचा जीव गेलेला, बळी गेलेला आहे। या बळीचं कारण सदर खड्डा केलेला बिल्डर आणि त्या बिल्डरनी ओपन स्पेस मध्ये ठेवलेलं तर ओपन त्यांचा गेट, तिथे वॉचमॅन नसून या सर्व गोष्टी तपासून बघाव्या। या मागणीनुसार बांधकाम व्यावसायिक विजय शेखलिया, कॉन्ट्रॅक्टर आकाश गायकवाड अशा दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे या निष्पाप बालकांचा बळी गेल्याची चर्चा आहे। आडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विजय शेखलिया, कॉन्ट्रॅक्टर आकाश गायकवाड यांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत। मृतदेह सापडल्यानंतर या 3ही बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते। एकाच ठिकाणच्या 3 लहान बालकांचा एकाच वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं विडी कामगारसह पंचवटी परिसरात आणि शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।